पत्नीला कुठेतरी लपवून ठेवल्याच्या रागातून कौटुंबिक कलहातून झालेल्या वादात जावयाने डोक्यात दगड आणि फरशी घालून सासऱ्याचा निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी रात्री 3 बत्ती चौक परिसरात घडली। जावेद बाबू लाटकर वय 41 राहणार आझाद गल्ली असे मृताचे नाव आहे। फरारी संशयित आरोपी जावई सिकंदर मोहम्मद अली शेख वय 32 राहणार षटकोन चौक याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या पथकाने कराड येथून अटक केली आहे। या प्रकरणी दिलावर बाबू लाटकर वय 45 3 बत्ती चौक आझाद गल्ली यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दरम्यान घटनेनंतर भागातील संतप्त जमावाने संशयित शेख याची दुचाकीची दगड घालून तोडफोड केली। याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, संशयित शेख आणि मृत जावेद लाटकर यांची मुलगी सुमय्या हे दोघे 1 वर्षभरापासून रिलेशनशिप मध्ये राहत होते, परंतु या दोघांचे पटत नसल्याने व सततच्या वादामुळे सुमय्या ही वडिलांच्या घरी येऊन राहिली होती। 2 महिन्यापूर्वी सुमय्या घरात कोणालाही न सांगता कोठेतरी निघून गेली, परंतु सुमय्या हिला तिचे वडील जावेद लाटकर यांनीच कोठेतरी लपवून ठेवल्याचा संशय सिकंदर शेख याला होता। त्याच रागातून बुधवार रात्री सिकंदर शेख हा दुचाकीवरून एका साथीदारासोबत आझाद गल्लीतील लाटकर यांच्या घरी आला। घरासमोर उभे राहून तो मोठमोठ्याने ओरडत दंगा करू लागला। त्यामुळे बाहेर आलेल्या लाटकर यांनी त्याला जाब विचारत असताना सिकंदर याच्या अंगावर धावून गेला। लाटकर यांना त्याने घरापासून काही अंतर ढकलत नेत रस्त्याकडेला गटारीजवळ खाली पाडली। त्याने साथीदाराला हत्यारे काढ असे म्हणत साथीदारांनाच बाजूला पकडलेला दगड घेऊन त्याने लाटकर याच्या डोक्यात व चेहऱ्यावर वार केले। तोंड व डोके दगडाने ठेचल्याने लाटकर हे गंभीर जखमी होऊन प्रचंड रक्तस्राव होऊ लागला। घटनेनंतर शेख हा दुचाकी घटनास्थळी टाकून पसार झाला। भागातील नागरिकांनी रक्तबंबाळ अवस्थेत लाटकर यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती, तर संतप्त नातलगांनी शेख याच्या दुचाकीवर दगड घालत तोडफोड करण्यासह शेख याच्या घर परिसरात दगडफेक केल्याप्रकरणी घडलेल्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, पण पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। घटनेनंतर सिकंदर शेख हा फरारी झाल्याने त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रवाना करण्यात आले आहेत। शोध सुरू असताना सिकंदर शेख हा कराड येथील बस स्थानकात येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने कराड बस स्थानक परिसरात शोध घेताना ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी करताना त्याने खुनाची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार संजय कुंभार, प्रशांत कांबळे, नवनाथ कदम, महेश पाटील, सागर चौगुले, यशवंत कुंभार व सायबर पोलीस ठाण्याकडील विनायक बाबर यांच्या पथकाने केली।